रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीकरता या सभागृहात आता निवड होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब कलांडे हे निवडणूक निर्णय अधिकारून काम पाहत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षासाठी हिंगोली गटातून मंडणगड तालुक्यातून अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षासाठी विलास चाळके दाभोळ जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या 2 उमेदवारांनी आता आपले उमेदवार या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि आता काही क्षणातच त्यांची 34वे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांची निवड होणार आहे. या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात ह्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेचे एक हाती सत्ता या जिल्हा परिषदेमध्ये असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोधच होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण उर्फ भैया सामंत, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदाधिकारी यांनी सकाळपासूनच या संपूर्ण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्रितपणे येऊन सारा सोपस्कार पार पडलेला आहे. जयेश मंगल कार्यालयामध्ये सदस्यांची बैठक झाली. त्या ठिकाणी मंत्री योगेश कदम यांनी अध्यक्ष उपाध्यक्षांची नावं जाहीर केली. अधिवेशन असल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत सकाळच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, पण एकंदरीतच सगळी व्यूहरचना निवड काल रात्री त्यांनी दोन्ही पदांची घोषित करून ती मुंबईकडे रवाना झाली. आता एकंदरीत हा सारा माहोल सभागृहाचा पाहिला तर एक हाती शिवसेनेची सत्ता त्या जिल्हा परिषदेमध्ये आली. राज्यातलं हे एकमेव उदाहरण असेल की एक हाती शिवसेना सत्ता मिळवण्याचं कारण हे शिवसेना संघटन, दोन्ही मंत्र्यांचं योगदान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं या जिल्ह्याला दिलेला भरीव निधी याच्याच कुठली उतराई जिल्ह्यातल्या जनतेने करून जवळजवळ 41 सदस्य 56 पिढी एक हाती शिवसेनेच्या हाती जिल्हा परिषद देऊन येत्या काळातली ग्रामीण भागातली विकास कामांची एक मार्गक्रमण आखण्याच्या दृष्टीने या मिनी मंत्रालयामार्फत ती सत्तेची सूत्र या सर्व शिवसेनेच्या शिलेदारांच्या हाती दिलेली आहे. आता कारभार सुरू होणार आहे. उद्या गेले 4 वर्ष प्रशासकीय राजवट संपून खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या दृष्टीने उद्याचा जिल्हा परिषद कारभार ह्या सभागृहातून नव्हे तर शिवाजी सभागृहातून सुरू होणार आहे. आपण आता येत्या काळातला कारभार हे नवे शिलेदार कसे करतात याकडेच साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे. एकंदरीतच काय की एक हाती शिवसेनेची सत्ता आणि त्या मार्गातून मिळालेले यश हे सारं काही आजच्या या सभागृहाच्या माहोलवरूनच सांगून जात आहे. टाइम डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.